हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एका मुलीचा प्रश्न आहे. प्रश्न जरासा नाजूक आहे. बरेच जण हे फेस करत असतील, पण कसं बोलू, कसं विचारू किंवा कोणाला कसं सांगू म्हणून गप्प बसलेले असतील. ती मुलगी म्हणतीये, तिचे ऑफिसमध्ये तिचे एक कलिग आहेत. बघायला गेलं की खूप सपोर्टिव्ह आहेत, पण ते माझे अंगाला हात लावतात. कुठे संधी मिळाली बोलायची, खांद्यावर हात ठेवला, हातावर हात ठेवला, टाळी दिली, असं करतात जे मला आवडत नाही. मला बिलकुल आवडत नाही. मी काय करू? हा त्या मुलीचा प्रश्न आहे. हे बघा, भरपूर शिक्षण झालेलं आहे, चांगली एज्युकेटेड आहे, नोकरी करतीये, घरातले संस्कार चांगले आहेत, पण तिला हे फेस करावं लागते. ह्याला कसं मी रिॲक्ट करू, हा तिचा प्रश्न आहे. हा बरेच लोकांना फेस करावं लागत असेल, पण कसं बोलायचं, कसं सांगायचं, हे असं व्हायला कारण काय आहे? मेन म्हणजे लहानपणीपासून मुलींना का नाही, एस्पेशली आपल्या देशात, भारतात मुलांपेक्षा कमी लेखलं जाते. म्हणून एकेकाळी तरी मुलगी नको म्हणायचे सगळे. मुलगी म्हणजे एक ओझं आहे. काही लोक म्हणायचे मुलगी म्हणजे गळेला फास आहे. म्हणून विचार करा, असं बोलायचे लोक. त्यामुळे मुलगी म्हटल्यावर आधी संस्कारांचे ओझे खाली तिला अमुक कर, मुलगी आहे, उद्या तुला सासरी गेल्यावर अमुक वागावं लागेल, तमुक वागावं लागेल, असं हे करायचं. घरात आहे, अमुक इथे जाऊ नकोस, इथे कर, हे कर. इवन शिक्षण घ्यायला सुद्धा आज आता तुमचे आमचे घरात नाही अशी परिस्थिती, पण काही अजूनही मागासलेले एरियामधनं आहे. मुलींना कशाला शिक्षण द्यायचं? ते शिक्षण घेतल्यावर लोकांचं घर उद्धार होणार, आपल्याला काय फायदा? त्यामुळे त्यांचं लग्न करून टाकलं, रिकामं झालं, असं विचार करणारे आहेत. अहो, आपले मुलीचे उद्धाराकडे बघा ना तुम्ही. तिचा उद्धार करायला पाहिजे, त्यामुळे तिला शिक्षण पाहिजे. हे झालं. जरा मोठी झाल्यावर लगेच म्हणणार सगळे, आता लग्न नाही का ठरत, बघायला लागलं नाहीत का, किती दिवस ठेवून घेणार घरी? ओके, लग्न झालं तिचं, लग्न होऊन सासरी गेल्यावर तुला हे सगळ्या बेसिक गोष्टी पण येत नाहीत. आईबापाने काही शिकवलेलं नाहीये तुला. असं कसं हे येत नाही, तर येत नाही, असं झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ती दबली जातीये. त्यामुळे मुलींनो, हेतनं बाहेर पडायला पाहिजे. ते मेन आपल्याला पाहिजे काही शिक्षण म्हणा, स्किल म्हणा. शिक्षण नसलं तरी चालेल, स्किल्स मिळवा कुठल्याही. अगदी उत्तम प्रकारे आपल्याला स्किल पाहिजे. काहीतरी स्वतःचे पायावर उभं राहायला यायला पाहिजे. लोक कोणीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं वर घेणारा नाहीत. आपणच आपलं उन्नती साधायला पाहिजे. त्यामुळे स्वतःवर फोकस करा, स्वतःचं पर्पस बघा. लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. जास्त बडबड पण करत बसू नका. मुलीनो, खरं स्वतःकडे बघा तुम्ही. आणि हे बघा, फिजिकली आपण काय आहोत? आपण पुरुषांपेक्षा फिजिकली वीक आहोत. आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागते.
प्रत्येक महिन्याला येणारी पाळीचे दिवस असतील, पुढे लग्न झाल्यावर मूल बाळ मुलाला जन्माला देणं असेल, हे सगळ्या बऱ्याच गोष्टींना आपल्याला फेस करावे लागतात. हे निसर्गाने दिलेलं आहे, आपण काही तर अवॉइड करू शकत नाही. त्यामुळे आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. इथे ताई तुम्ही म्हणता ऑफिसमध्ये आहे तो चांगला सपोर्टिव्ह, पण त्याचा हेतू कसा आहे हा जरा तुम्ही विचार करा आणि तुम्हाला कळेल तो कुठल्या हेतूनं आपल्याला चान्स मिळालं की तिथे टच करायला बघतो का. म्हणजे असं करून तो तुमच्या मनात काय आहे, आपण कुठेपर्यंत पुढे सरकू शकतो, हा त्याचा विचार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आणि हे बघा, कोणी आपल्याकडे वाईट नजरेनं बघितलं तरी आपण नजर चुकवायची नाही. आपण काय करायचं, आणि अगदी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायचं, म्हणजे त्याला भीती वाटायला पाहिजे आणि पुढे सरकायला. आपण नजर चुकवली की त्याला वाटते नाही. त्यामुळे स्वतः तुम्ही स्ट्रॉंग व्हा आणि इवन स्पष्ट त्याला सांगा, डोंट टच मी, आय डोंट लाईक दिस. स्पष्ट सांगा. हे बघा, तो सपोर्टिव्ह आहे, तुमचा कलिग आहे, ओके, फ्रेंड म्हणून आपल्या मुली मैत्रिणी असतात तसं मुलं पण असायला माझं काही त्याला विरोध नाही. पण कोणी आपला गैरफायदा घेऊ नये. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि अशा वेळी त्यानं हात लावला, हात त्याचा झटकून द्या, डोंट डू दिस अगेन म्हणा. एकदा दोनदा त्याला कळल्यावर तो आपोआप बाजूला होतो. बघा तर तुम्ही करून. हे मेनली कशासाठी करतात, आपण पुढे कितीपर्यंत, आणि एस्पेशली का नाही मुलींची लग्न झाली नाही, एकट्या असल्या की बाकी लोकांना वाटते ही अबला आहे, हिला काय, हिचे पाठीशी कोणी नाहीये, हिचा आपण गैरफायदा कसाही घेऊ शकतो, ही वीक आहे, असं आपल्याकडे विचार केला जातो. हेच फॉरेन कंट्रीजमध्ये असं नाही बरं का. तिथे मुलगी असो मुलगा असो एकत्र चालतील, त्यांचं वागणं बोलणं चालणं सारखं बरोबरीनं असते. आपल्याकडे नाही. आपल्याकडे वाटते स्त्री किंवा बायको म्हटलं की तिनं 2 पावलं मागेच राहायला पाहिजे. त्यामुळे लग्न करताना पण बघावं ते, आपल्यापेक्षा कमी पगार असलेली बायको पाहिजे, पोस्ट पण आपल्यापेक्षा कमीचं पोस्ट पाहिजे तिचं. त्यामुळे आपण बदलायला पाहिजे, आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. बिलकुल त्या व्यक्तीला तुम्ही हे सगळं करायला तुम्ही म्हणता तसं नाही, अंगाला हात लावायचं नाही म्हणा. बोला, गप्पा मारा, आणि बोलताना सुद्धा कसं बोलतात हे पण कळते. डबल मिनिंगचे शब्द कोण वापरते हे पण अनुभव येत असतील तुम्हाला, आणि हे पण विचार करा तुम्ही. आणि बिलकुल स्पष्टपणे अशा वेळी का नाही स्पष्टपणे शब्दातच सांगा तुम्ही, डोंट टच मी, आय डोंट लाईक दिस. म्हणजे त्याला समजते हिला असल्या गोष्टी आवडत नाही. आणि एक सांगू मी, आज आता बाहेर मुलं अशी वागतात, फक्त त्यांना बाहेर वागायला असल्या पोरी लागतात. उद्या लग्न करायच्या वेळेला त्यांना नाही बे असली मुलगी नको, तेव्हा त्यांना अगदी सती सावित्री लागते. त्यामुळे कोणी मुलीने, आता ह्या ताई विचारले म्हणून मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देते, बाहेर कोणी आपल्याशी चीप
याचं दिसलं तर ते माणसाला बाजूला ठेवा. नो डाऊट अशा वेळी आपली मैत्री तुटली तरी चालेल. हे बघा, आपल्याला असले मित्र नकोत. त्यामुळे परत सांगते ताई, तुम्ही स्ट्रिक्ट व्हा, स्ट्रॉंग व्हा. आपण लेडीज कोणालाही कुठेही कमी नाहीत. आज आपण कितीतरी मुली बघितल्यात, आपल्या पायावर उभ्या आहेत, छान राहतात, चांगलं घर घेतात, गाडी चालवतात, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे आपण कोणालाही कमी नाहीये. व्यवस्थित वागायचं. हे बघा, रिलेशन्स चांगले असायला पाहिजे. कोणाशी बोलायला हरकत नाहीये. इवन आपल्या लेडीज मैत्रिणी कशा असतात तसंच पुरुष आपले मित्र पण असू शकतात. चांगले आहेत. काही सगळे पुरुष वाईट असतात असं नाहीये. पण तुम्हाला आता वाटते ते माणसाचा हेतू बरोबर नाही, अशा वेळी त्याला तुम्ही ठणकावून सांगा. म्हणजे बघा काय फरक पडतो. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या विषयावर? खूप महत्वाचा विषय आहे हा, का म्हणजे जास्त बोललं जात नाही. त्यामुळे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.